विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला सगळ्यांचा मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरतीबाबत खूप अशी विविध अशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिलेली आहे. आज पुन्हा तलाठी पद हे ग्राम पातळीवर किती महत्त्वाचं पद आहे याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जे नवीन तलाठी महसूल विभागामध्ये प्रवेश करणारे आहेत तर त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, आपलं हे यूट्यूब चॅनल ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना प्रचंड असं आवडत आहे आणि गेल्या 2 ते 3 महिन्याभरामध्ये म्हणजे तलाठी पदभरती तयारी करत असताना किंवा परीक्षेच्या कालावधीमध्ये आपलं हे यूट्यूब चॅनल ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तसा फीडबॅक, कमेंट्स आणि विद्यार्थी मित्रांचे मेसेजेस मला ज्या अर्थी येत आहेत त्यावरून हे दिसून येतं. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा असा आहे की मी सबस्क्राईब करायला आग्रह का करतो, तो यासाठी की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना गायडन्सची कमतरता आहे, ज्यांना मार्गदर्शनाअभावी स्पर्धा परीक्षांची तयारी करता येऊ शकत नाही, तर अशा विद्यार्थी मित्रांना आपले हे व्हिडिओज जे आहेत, जे मोफत मार्गदर्शनाद्वारे त्यांना योग्य दिशा मिळाली पाहिजे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी आपलं करिअर डेव्हलप करता आलं पाहिजे, ही माझी कळकळ आहे, तळमळ आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. आता विद्यार्थी मित्रांनो, तलाठी हे पद आपण सगळ्यांनी परीक्षा दिलेली असेल. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा स्कोर सुद्धा चांगला आलेला असेल. काही विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी अपयश येऊ शकतं किंवा त्यांचा अभ्यास कमी होता, स्कोर कमी आलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक परीक्षा आपण त्या ठिकाणी स्कोर कमी आला किंवा फेल होणार असू त्यामुळे हारून जायचं कारण नाही. कारण ह्या जाहिराती पुढील वर्षी सुद्धा निश्चितपणे येणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब, आपण ज्या पदाची तयारी करत असतो तर ते पद नेमकं त्या पदाचं कामकाज काय असतं किंवा ते शासकीय पद आहे तर त्या शासकीय पदाशी निगडीत कोणकोणती शासकीय कर्तव्य त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीला किंवा ते पद धारण करणाऱ्या व्यक्तीला निभावे लागतात किंवा करावे लागतात, हे आपण आता बघणार आहोत. मित्रांनो, बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं आहे की तलाठी पद हे महसूल विभागाचं अत्यंत महत्त्वाचं असं पद आहे. ग्राम पातळीवर कोणतंही काम असो, जसं ज्या पद्धतीने जिल्ह्याचे प्रमुख म्हणजे महसूल विभागाचे प्रमुख घ्या किंवा ग्राम विकास विभाग घ्या, पोलीस विभाग घ्या, जसं जिल्ह्याचे प्रमुख जे असतात तर ते जिल्हाधिकारी असतात, कलेक्टर असतात आणि त्यांच्या अंडर तालुका स्तरावर काम करणारे तहसीलदार, त्यांच्या अंडर ग्राम पातळीवर काम करणारे तलाठी असतात. त्यामुळे कोणतीही योजना असो, कोणतीही कामाची आकडेवारी असो तर त्याच्यासाठी पूर्ण जिल्हा हा तलाठी वर्गावर त्या ठिकाणी डिपेंड असतो. कारण तलाठी हे स्वतः ग्राम पातळीवर काम करत असतात आणि ग्राम पातळीवरच्या आकडेवारीच्या आधारे त्या ठिकाणी तालुक्याची आकडेवारी किंवा माहिती संकलित केली जाते आणि ही माहिती त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर पाठवून मग ती जिल्ह्याची माहिती तयार होत असते. म्हणजे मग यावरून विचार करा मित्रांनो की तलाठी हे पद किती महत्त्वपूर्ण आहे. आता मित्रांनो, तुम्ही सर्व भविष्यामध्ये तलाठी व्हाल. नवीन महसूल विभागामध्ये जेव्हा तुमचा प्रवेश होईल त्यावेळेस नेमकं मग आपल्याला कधी गोंधळायला होतं, घाबरायला होतं की नेमकं आता मी तर रुजू झालेलो आहे, मला नेमकं काय काम करावं लागणार आहे. तर सगळ्यात बेसिक गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या, ती म्हणजे तलाठी जे असतात तर त्यांना जे बेसिक काम करायचं असतं तर ते 7/12 जमिनीचा जो 7/12 असतो किंवा खातेदारांची यादी गाव नमुना 8अ, तर हे 2 डॉक्युमेंट, या डॉक्युमेंटशी संबंधित जेही कामकाज असेल मग त्यामध्ये 7/12 मेंटेन ठेवणे, 7/12चं जे काही सुधारित 7/12 असेल, संगणकीकृत बनवणं असेल किंवा त्या ठिकाणी कॉम्प्युटराइज नोंदी घेणं असेल, नोंदणीकृत नोंदी असतात, अनोंदणीकृत नोंदी असतात, या नोंदी घेऊन मंडळ अधिकाऱ्याकडे पाठवणे मंजुरीसाठी, तर हे बेसिक काम
सातबाऱ्यासंबंधी तलाठी वर्गाला करावं लागत असतं. म्हणजे मित्रांनो, आपण बघत असतो की जेव्हाही एखाद्या शेतकरी बांधवाला किंवा कुणीही नागरिक असेल ज्याची शेती आहे, तर अशा व्यक्तीला जेव्हाही शेतीबाबत खरेदी विक्री करायची असेल किंवा शेतीबाबत काही व्यवहार करायचा असेल किंवा त्या ठिकाणी शेतीबाबत जर काही अनुदान मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी तलाठी यांच्याशी संबंधित हे कामकाज आहे. म्हणजे 7-12 सांभाळणे गावाचा किंवा 7-12 अद्ययावत ठेवण्याचं बेसिक काम तलाठी यांना करायचं असतं. मग या 7-12शी संबंधितच महत्त्वाचं काम म्हणजे मित्रांनो, जो काही कृषक कर असतो, म्हणजे जो जमीन महसुलाचा कर म्हटला जातो, तर तो कर वसूल करण्याचं काम सुद्धा तलाठी यांना करायचं असतं. दरवर्षी 31 मार्च पूर्वी त्या ठिकाणी म्हणजे आर्थिक वर्ष जेव्हा संपतं तर त्या वेळेपर्यंत तलाठी यांना 100% जमीन महसुलाचा कर असेल, त्यानंतर अकृषक सारा ज्याला यने कर म्हणतो, यने टॅक्स आपण म्हणतो, तो वसूल करायचा असेल, रोजगार हमी, जिल्हा परिषद असे विविध कर त्या ठिकाणी संबंधित खातेदारांकडून वसूल करण्याचं काम तलाठी यांचं बेसिक असं हे सुद्धा काम आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 7-12 म्हटला म्हणजे तलाठी या पद्धतीचं एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मग मित्रांनो, ज्या पद्धतीने जिल्हाधिकारी महोदय यांच्या अंडर तहसीलदार काम करत असतात आणि तहसीलदार यांच्या अंडर तलाठी काम करत असतात, तर त्या पद्धतीने मग विविध तहसीलदारांकडे जी काही कामे आहेत तर ती कामे करून घेण्याची जी जबाबदारी आहे तर ती तलाठी यांच्या मार्फत तहसीलदार यांना करून घ्यावी लागत असते. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो आपले सेतू संबंधित विविध दाखले त्या ठिकाणी आपल्याला लागत असतात. मग बऱ्याच वेळेला विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला असेल, बऱ्याच वेळेला विद्यार्थी मित्रांना EWS डॉक्युमेंट काढायचं असतं, रहिवासी दाखला असेल किंवा वारस चौकशी अहवाल सुद्धा, अशा विविध डॉक्युमेंटसाठी सुद्धा तलाठी यांचा दाखला किंवा त्यांचा अहवाल फार कंपल्सरी असतो. त्यामुळे तलाठी यांना एखाद्या व्यक्तीचं घराचं गृह चौकशी करून त्या ठिकाणी उत्पन्न ठरवणे आणि उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी देणे आणि या तलाठी यांनी दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या आधारेच तहसीलदार हे सेतू कार्यालयातून त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला संबंधित विद्यार्थी किंवा संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी निर्गमित करत असतात किंवा देत असतात. म्हणजे हे झालं दुसरं महत्त्वाचं काम. त्यानंतर तलाठी यांचं अजून महत्त्वाचं काम म्हणजे मित्रांनो, आपण बघत असतो की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली, म्हणजे 65 मिलीमीटरच्या वर जर पाऊस पडला मित्रांनो तर त्याला अतिवृष्टी म्हणत असतात. मग ज्याही ठिकाणी ज्या सजेमध्ये किंवा ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी होते तर रेनगेजच्या आधारे त्या ठिकाणी पाऊस मोजला जातो आणि अतिवृष्टी झाल्यानंतर मग घरांचं नुकसान होत असतं, शेती पिकांचं नुकसान होत असतं, फळं पिकांचं नुकसान होत असतं, जनावरे दगावली जातात. बऱ्याच ठिकाणी पोल्ट्री फार्म वगैरे असेल तर त्या ठिकाणी छोटी पिल्ले असतात, त्यांचं नुकसान होत असतं. गाई गुरे यांच्यावर वीज कोसळली तर ते दगावत असतात किंवा गावातील जीवितहानी, एखादा व्यक्ती वीज पडून मरत असतो, मरण पावत असतो किंवा कोणी महिला असेल ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली, तर या सर्व गोष्टींचं पंचनामा, या सर्व गोष्टींशी निगडीत जे काम आहे तर ते तलाठी यांना करावं लागत असतं. मग दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पिकाचं नुकसान असेल, मग फळ पीक असो किंवा जे काही असेल तर त्याच्यामध्ये प्राथमिक पंचनामा करून अहवाल सादर करण्याचं काम तलाठी यांचं असतं आणि या पंचनाम्याच्या आधारेच त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना जे काही शासनाकडून अनुदान येत असतं, अतिवृष्टी अनुदान असेल किंवा जे काही गुरे दगावल्याचं अनुदान असतं तर ते त्या ठिकाणी तहसीलदार त्यांच्या तलाठ्यांच्या पंचनाम्याच्या आधारे हे अनुदान मंजूर करतात आणि त्या व्यक्तीला ते अनुदान दिलं जात असतं. बऱ्याच वेळेला मित्रांनो सद्यस्थितीमध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी आहे, दुष्काळ पडलेला आहे. त्यामुळे दुष्काळी अनुदान सुद्धा म्हणजे पैसेवारी काढली जात असते. पैसेवारी म्हणजे मग त्या ठिकाणी पिकाची परिस्थिती कशी आहे, नजरअंदाज पैसेवारी आणि त्यानंतर अंतिम पैसेवारी, अशा पद्धतीने पैसेवारी ही 50च्या आत जर असेल तर दुष्काळी अनुदान सुद्धा त्या ठिकाणी तलाठी यांच्या पंचनाम्याच्या आधारे शासनामार्फत ते वितरण करण्याचं काम सुद्धा तहसीलदार यांचं असतं आणि तहसीलदार हे तलाठी यांच्या मार्फत कामकाज करून घेत असतं. म्हणजे नैसर्गिक आपत्तीशी संबंधित महत्त्वाचं काम हे तलाठी यांचं असतं.
मग एखाद्या गावामध्ये शेतकरी आत्महत्या झाली असेल, शेतकऱ्याने आत्महत्या केली, तर त्या संबंधी कामकाज सुद्धा तलाठी यांना करावं लागत असतं. म्हणजे अशा पद्धतीचं काम तलाठी यांचं आहे. पुन्हा महत्वाचं काम म्हणजे मित्रांनो, जे काही आपण बघत असतो की निवडणुका लागलेल्या असतात. ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अशा विविध निवडणुकांचं काम सुद्धा त्या ठिकाणी तलाठी यांच्या माध्यमातून केलं जात असतं. म्हणजे जरी निवडणुकांसाठी आपण पथक नेमतो, त्याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर असतात, PO1, PO2 असे अधिकारी जरी असले, तरी यांची बेसिक तयारी करून घेण्याचं काम त्या ठिकाणी तलाठी यांचं असतं. बरेचसे तलाठी हे मास्टर ट्रेनर म्हणून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर कामकाज करत असतात. EVM मशीन जे आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, तर त्या EVM मशीनमध्ये त्याच्यामध्ये ते EVM मशीन त्या ठिकाणी सिलिंग करायची असेल किंवा ते मशीन त्या ठिकाणी तयार करून घ्यायचं असेल निवडणुकांसाठी, तर हे बेसिक काम सुद्धा तलाठी बांधव अतिशय उत्कृष्टपणे प्रत्येक तालुक्यामध्ये निभावत असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हरायटी ऑफ वर्क हे तलाठी बांधवांना त्या ठिकाणी म्हणजे करायचं असतं. ज्या पद्धतीने EVMचं मी सांगितलं, बरेचसे तलाठी लोक खूप एक्सपर्ट आहेत. EVM मशीनमध्ये त्याचं सेटिंग करायचं असेल, सिलिंग करायचं असेल किंवा पूर्वतयारी किंवा एखाद्या ठिकाणी ट्रेनिंग द्यायचं आहे काही लोकांना, तर बरेचसे तलाठी खूप एक्सपर्ट आहेत EVMमध्ये. म्हणजे असं नाही की मित्रांनो, बरेचशा लोकांचा एक दुराग्रह आहे की तलाठी म्हटलं म्हणजे मग त्या ठिकाणी काहीतरी बोगसपणा करतात किंवा काहीतरी चुकीचं काम करतात, असं जरी काही लोकांच्या मनामध्ये पूर्वग्रह असेल, परंतु माझं मत जे आहे, तर तलाठी लोक अतिशय चांगलं काम करतात. आता पूर्वीपासून जे काही कामकाज आपण बघत आलेलो आहोत की पूर्वी कशा पद्धतीने 7/12मध्ये काही चुका व्हायच्या किंवा चुका मुद्दामहून करायचे, परंतु मित्रांनो, आजकालची जी पिढी आहे, नवीन तलाठी वगैरे वर्ग जो आहे, तर अतिशय उत्तम असं काम करणारे आहेत. त्यामुळे प्रत्येक सिस्टीममध्ये 2, 4, 5 लोक जरी खराब असले म्हणून ती सिस्टीम खराब आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे शेवटी आपल्यावर आहे, आपण काय उद्देश घेऊन त्या ठिकाणी तलाठी बनणार आहोत. तलाठी पदभरती 2023 मधून आपण तलाठी म्हणून काय येणार आहोत, हे विजन तुम्ही आधी क्लिअर करणं फार महत्वाचं आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला नोकरी मिळवण्यासाठी पगार वगैरे या गोष्टी तर आहेतच, पण एक स्थिर स्थावरता किंवा एक जनभावनेतून किंवा लोकांसाठी मी काम करेल अशा चांगल्या भावनेतून, शुद्ध हेतूने जर तुम्ही आला असाल, तर निश्चितपणे तलाठी लोक सुद्धा, मी असे चांगले तलाठी पाहिले आहेत मित्रांनो की ते उत्तम असं काम करतात. ग्राम पातळीवर सुद्धा त्यांचं प्रचंड चांगलं नाव घेतलं जातं. आणि मित्रांनो, आपण जर उत्कृष्ट काम केलं, कोणत्याही केडरमध्ये घ्या, तलाठी राहा, तहसीलदार असा, उपजिल्हाधिकारी किंवा कोणीही असो, शिपाई साधा जरी असला, त्याने जर मन लावून काम केलं, लोकांच्या फायद्याचं काम केलं, तर निश्चितपणे लोक त्याला डोक्यावर घेत असतात. त्यामुळे तो सुद्धा महत्त्वाचा घटक आहे की आपण काय हेतूने तलाठी पदभरतीमध्ये येत आहोत. त्यानंतर मित्रांनो, निवडणुकांशी संबंधित पूर्वतयारी वगैरे या सर्व बाबी तलाठी यांना बघाव्या लागत असतात. अजून महत्त्वाचं काम म्हणजे संजय गांधी योजनेचं काम असेल. संजय गांधी योजनेमध्ये त्या ठिकाणी हयातीचे दाखले घेणे असेल, चौकशी करणे असेल किंवा काही प्रकरणांमध्ये चौकशी अहवाल घेणं सुद्धा तलाठी यांच्याकडून अपेक्षित आहे. त्याबाबत पत्र दिलं जातं, तलाठ्यांचा अहवाल सुद्धा त्या ठिकाणी घेतला जातो. म्हणजे अतिशय बहुरंगी असं काम तलाठी यांना त्या ठिकाणी करावं लागत असतं. आता तलाठी हे ग्राम पातळीवर जरी काम करत असले तरी त्यांना ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याशी जुळवून त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी हँडल कराव्या लागत असतात. बऱ्याच वेळेला तलाठी यांना जे वरिष्ठ VIP राजशिष्टाचार आपण म्हणतो, तर VIP आलेले असले किंवा कोणी मोठे अधिकारी जर गावामध्ये येणार असले, तर त्या ठिकाणी जे काही तलाठी यांना माहिती तयार करणं असेल, काही प्रोटोकॉल वगैरे असतो, तर त्याबाबत सुद्धा तलाठी हे चांगल्या रीतीने त्या ठिकाणी काम पार पाडत असतात. म्हणजे अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो, जे तलाठ्यांना डेली बेसिसवर काम करावं लागत असतं. आणि विशेष म्हणजे पुरुष तलाठ्यांसोबत महिला तलाठी सुद्धा मित्रांनो उत्कृष्ट असं काम करतात. त्यामुळे ज्या काही महिला भगिनी हा व्हिडिओ बघत असतील, जर त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु असेल की महिलांसाठी तलाठी जॉब कसा आहे, काय आहे, ठीक आहे, एक फील्डवर्क आहे, गावामध्ये आपल्याला रेग्युलर जावं लागत असतं, परंतु
उत्तम काम करण्याचा ध्यास असला तर निश्चितपणे कुणालाही काही अडचण येत नाही. त्यामुळे चांगल्या प्रतीचं काम करणं गरजेचं आहे. म्हणजे तलाठी पदभरतीमध्ये तलाठी झाल्यानंतर या प्रकारचं काम आपल्याला करावं लागत असतं. कधी कधी मित्रांनो शनिवार रविवार सुद्धा आपल्याला द्यावा लागत असतो. अशा पद्धतीने एक ओव्हरलूक म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तलाठी लोकांना रेती ड्युटी म्हणजे गौण खनिज जो आहे, मुरुम असेल, रेती असेल, दगड, विटा, डबर याबाबत सुद्धा त्या ठिकाणी कामकाज बघावं लागत असतं. रेतीच्या गाड्या पकडणं असेल, रेतीच्या गाड्या तपासणं असेल, या पद्धतीने सुद्धा एक जिकिरीचं काम त्या ठिकाणी तलाठी बांधव चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात. अशा पद्धतीने कामकाज आहे. मी फक्त एक ओव्हरलुक म्हणून तुम्हाला माहिती व्हावी, बेसिक काम काय आहे तलाठींचं याबाबत तुम्हाला माहिती दिलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर निश्चितपणे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा लोकांना वाटत असेल की साहेब इतर पदाबाबत कमी आणि तलाठी पदाबाबतच जास्त माहिती देतात. तर यासाठी मित्रांनो की मी स्वतः तहसीलदार म्हणून काम करत असतो आणि अतिशय जवळचा संबंध त्या ठिकाणी तलाठी लोकांशी येत असतो. त्यामुळे तलाठी पद हे कसं आहे, कशा पद्धतीने कामकाज चालतं, तर हे मीच तुम्हाला स्वतःच्या अनुभवातून सांगू शकतो. त्यामुळे मित्रांनो यानंतर सुद्धा चांगले व्हिडिओज मी तुम्हाला चांगल्या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी पद असेल, इतर पदांबाबत माहिती पुरवत राहील. आणखी जर काही माहिती तलाठी पदाविषयी हवी असेल तर निश्चित कमेंट करा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.